नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा पाटील आपले सहर्ष स्वागत करत आहे पॅशनेट पूजा या आपल्या युट्यूब चॅनलवर. आणि आज आपण बघणार आहोत की सोप्या पद्धतीने लेअर कट कशी करायची. अगदी बेसिक व्हिडिओ आहे. व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, भरपूर माहिती मिळेल आणि नक्कीच तुमची लेअर कट नेक्स्ट टाइम जास्त बेटर होईल. सगळ्यात आधी आपण क्लायंटच्या केसांमधील पूर्ण गुंता काढून घेतलेला आहे. हेअर स्ट्रँगल फ्री करून झाल्यानंतर आपण हेअर स्प्रेच्या मदतीने क्लायंटचे केस 70 to 80% ओले करून घेत आहोत. ओल्या केसांमध्ये आपल्याला खूप परफेक्ट अशी हेअरकट जमू शकते. शिवाय आपले सेक्शन चुकणार नाही, आपलं लेअरिंग चुकणार नाही. यासाठी केस ओले असणं खूप गरजेचं आहे. आणि हेअर वेट करून घेतल्यानंतर फ्रंट टू बॅक असं कम्प्लिटली मिडल पार्टिशन आपण करून घेतलेलं आहे. मिडल पार्टिशन नंतर कोंब आणि कैची अशी दोन्ही गोष्टींच्या मदतीने आपण ही हेअर कट करणार आहोत. सगळ्यात आधी आपण आपली गाईडलाईन क्रिएट करून घेत आहोत. गाईडलाईनसाठी तुम्ही बघताय त्याप्रमाणे आपण दोन्ही सेक्शन कडनं मिडल पार्ट्स त्यांचे घेतलेले आहेत. आणि या ठिकाणी फिंगर्सचा जो शेप आहे एक्झॅक्टली त्याप्रमाणेच आपण लेवल कट इथे करून घेत आहोत. ही मिळाली आपल्याला गाईडलाईन. या गाईडलाईन नंतर आपण जो एकीकडचा सेक्शन आहे तो आणखी 2 इंचांचा सेक्शन घेतला. परंतु या ठिकाणी मी सेक्शन घेत असताना फिंगर्स क्रॉस केलेले आहे, कारण आपल्याला कुठल्याही ॲडव्हान्स हेअरकटच्या आधी एक बेसिक हेअरकट करायची असते. ज्या बेसिक हेअरकटमध्ये आपण केसांना ट्रिम करणार, कस्टमरचे जे खराब केस असतील ते काढून टाकणार आणि त्यानंतर एका प्रॉपर शेपमध्ये आपण केसांना आणणार. या ठिकाणी कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण यांचा जो बेस कट आहे तो यू करणार आहोत. आणि यू कटवर मग आपण सुंदरशा लेयर्स देणार आहोत. या ठिकाणी तुम्ही बघताय दोन्हीकडनं ही आपण छोटे छोटे सेक्शन घेत गेलो आणि आपली हेअरकट इथे कंप्लीट झाली नाहीये, पण हेअरकटचा बेस मात्र आपला इथे कंप्लीट झालाय. लेअर कट मध्ये आपण हेअर्स पुढे घेऊन कट करतो, म्हणून मी ॲप्रन पुढच्या साईडने घेतलेला आहे. दिस इज आवर फर्स्ट स्टेप. यामध्ये आपण हा सी सेक्शन घेऊन कस्टमरला विचारून लेंथ किती कमी किंवा जास्त ठेवायची आहे त्यानुसार आपण इथे कट केलेली आहे. आणि आधी बघितल्याप्रमाणे सेम इथेही आपण 2-2 इंचाचे सेक्शन घेऊ आणि दोन्ही फिंगर्स मध्ये अशा प्रकारे पकडून बरोबर सीझर आपण फिंगर्स प्रमाणेच चालवू. 1 by 1 आपल्याला असे सेक्शन घेत जायचे आहेत. ईच सेक्शन आपल्याला सुंदर लेअर देणार आहे. व्यवस्थितरित्या तुम्ही बघू शकता की आपण पूर्णपणे केसांना पुढे घेत आहोत आणि मग त्यांना क्रॉस फिंगर्स करून कट करत आहोत. त्यानंतर आपल्याला एका मागोमाग एक छानशा लेयर्स दिसत आहेत. एक्झॅक्टली तुम्ही व्यवस्थितरित्या बघसाल तर तुम्हाला नक्कीच मदत होईल. अशा प्रकारे आपण फ्रंट पासून बॅक पर्यंत संपूर्ण केस सेक्शन वाईज पुढे आणत लेयर्स कट केलेले आहेत. या लेयर्सला आता आपण 2 पार्ट मध्ये करू आणि इथे आपण फिनिशिंग देऊन घेऊ. सगळ्यात जो पहिला पार्ट आहे तो आपण इयर टू इयर पार्टिशन मध्ये केलेला आहे आणि इथे कम्प्लिटली 90 डिग्री मध्ये केस आपण पुढे घेऊन त्यांना अगदी इक्वली सरळ रेषेमध्ये कट करून घेतलेत. त्यानंतर आपल्याला खूप सुंदर अशा लेयर्स मिळालेल्या आहेत. यानंतर तुम्ही बघताय त्याप्रमाणे आपण जो उर्वरित भाग आहे तर त्यांनाही सेम करून घेतलाय. आणि यानंतर आपण संपूर्ण केस पुन्हा एकदा सोबत घेऊन त्यांना 90 डिग्री मध्ये पुढे आणू आणि त्यांना
इक्वल रेषेमध्ये कट करू. येस, सो परफेक्टली इथे आपल्याला लेयर्स मिळालेले आहेत. आतापर्यंत बघितलेली सेम प्रोसिजर आपल्याला दुसऱ्या बाजूनेही करायची आहे. 2 इंचांचे सेक्शन आपल्याला घ्यायचे आहे आणि त्यांना 2 फिंगर्स मध्ये होल्ड करून फिंगर क्रॉस करून आपल्याला फिंगर प्रमाणे हेअर कट करायचे आहेत. सुरुवातीला थोडी अवघड वाटणारी परंतु प्रॅक्टिस नंतर खूप सोपी आणि सुंदर दिसणारी अशी हेअरकट आपण आज बघत आहोत. हेअरकट सोबतच आपल्याला हेअर्सचे ब्लो ड्राय देखील शिकायचे आहे. शिवाय हेअरकट करत असताना आपण एक्झॅक्टली कसे हेअर्स कट केले, त्याचे लेयर्स कशा घेतलेले आहे हे आपल्याला ब्लो ड्राय नंतरच व्यवस्थितरित्या लक्षात येणार आहे. आणि आता दुसऱ्याही बाजूने आपण बॅक टू फ्रंट अशा छान हेअरकट ची प्रॅक्टिस करत आहोत. आणि इथेही आपले सेक्शन पूर्ण झाल्यानंतर आपण इयर टू इयरचा जो पार्ट आहे तर तो फ्रंटला घेऊन तिथेही आपण फिनिशिंग देऊन घेत आहोत. फ्रंट पार्ट कंप्लीट झाल्यानंतर आपण बॅकनेही अगदी सिमिलरली त्याचप्रमाणे फिनिशिंग देत आहोत. आणि फायनली आपण कंप्लीट हाफ पार्ट जो आहे तर तो 90 डिग्री मध्ये समोर घेऊन येत आहोत. मान स्ट्रेट आणि चेहऱ्याच्या अगदी समोर. अशा प्रकारे इथे आपण ही कट कंप्लीट केलेली आहे. यानंतर आपण कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार फ्लिक्स त्यांना कट करून देऊ शकतो. इथे मी काही फ्लिक्स कट करत आहे की ज्या कानामागेही आल्या पाहिजे आणि अगदी थोड्या प्रमाणात फ्लिक्स या चेहऱ्यावर असल्या पाहिजे. तर तुम्ही बघताय त्याप्रमाणे आधी मोठा आणि त्यानंतर 3 वेळेस आपण फ्लिक्स कट करण्यासाठी सेक्शन घेतलेले आहेत. आणि या ठिकाणी सुंदर अशी आपली हेअरकट रेडी आहे. परंतु या हेअरकटचे जे सेक्शन्स आहेत किंवा जी लेअरिंग आहे ती आपल्याला ब्लो ड्राय नंतर कळेल. ब्लो ड्राय करण्यासाठी आपण सगळ्यात आधी सेक्शन क्लिप्स साईडला काढून ठेवले आहेत. 5 ते 6 सेक्शन क्लिप्स आपल्याला इथे लागणार आहेत. या कोंब सोबत आपण जी पकडलेली ग्रीप आहे ही सर्वात जास्त महत्वाची आहे. अगदी व्यवस्थितरित्या तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आपल्याला ब्लो ड्राय स्टार्ट करता येईल. ईच अँड एव्हरी टाइम आपल्याला अगदी मुळांपासून ब्लो ड्राय करायचा आहे. अशा प्रकारे आपण सेक्शन घेणार, त्याला कोंब मध्ये व्यवस्थितरित्या अशा प्रकारे अंगठा आणि बोटांच्या मधली जी ग्रीप आहे तर ती पक्की पकडणार आणि हेअर ड्रायरच्या सहाय्याने व्यवस्थितरित्या आपण त्यांना सेट करणार. ब्लो ड्राय साठी आपल्याला भरपूर प्रॅक्टिसची गरज असते. परंतु एकदा आपल्याला थोडी सवय झाली की खूप इझिली आपण कुठल्याही प्रकारची हेअरकट आणि ब्लो ड्राय करू शकतो. सो अशा प्रकारे आउटरला ब्लो ड्राय करून घेतल्यानंतर आपण बोटांच्या मदतीने पूर्णपणे आपल्या केसांना सर्क्युलर मोशन मध्ये वरती नेऊन तिथे आपण सेक्शन क्लिपने त्यांना होल्ड करणार आहोत. या होल्डिंग प्रोसेसमुळे केसांना खूप सुंदर कर्व येतो. अगदी सिमिलर आपल्याला पूर्ण केसांचे सेक्शन घेऊन हा ब्लो ड्राय कंप्लीट करायचा आहे. सो ब्लो ड्राय कंप्लीट झाल्यावर असं सुंदर हेअरकट आपल्याला दिसेल.
व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद. मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.